राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक आज विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणतील अशी शक्यता आहे। बीडच्या मसाजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, आमदार योगेश टिळेकरांच्या मामाची हत्या, बीड नांदेडमधील अपहरणाची प्रकरणं आणि परभणीमधील संविधान विटंबनेचं प्रकरण यावरून अधिवेशनामध्ये बराच गदारोळ होऊ शकतो। नागपुरातल्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विशेषतः विरोधक आज आक्रमक भूमिका घेतील असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, काय नेमकं विरोधकांची आजची भूमिका असणार आहे? विधानसभेचं कामकाज आज 11 वाजता सुरू होईल। विधानसभेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधक आक्रमकतेने विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे। काल ईव्हीएमचा मुद्दा होता, आज कायदा आणि सुव्यवस्था याच्याविषयीची जे घोषणाबाजी जी आहे ती केली जाईल। विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर स्थगन प्रस्ताव विरोधकांकडून मांडला जाईल। विशेषतः राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरचा हा जो आहे तो स्थगन प्रस्ताव असेल। काल शोकप्रस्ताव असल्यामुळे तुमचं म्हणणं उद्या मांडा असं अध्यक्षांनी सांगितलं, त्यामुळे आज स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे। अर्थात यावरती विशेष चर्चा घेतली जाईल किंवा निवेदन केलं जाईल अशी जर का घोषणा सरकारनं केली किंवा अध्यक्षांनी सांगितलं तर विरोधक स्थगन मान्य करून घेण्यासाठी आक्रमक होऊ शकतात। त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे। विषय दुसरा असा आहे की विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक जी आहे ती 2 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित होती, रिक्त होतं। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवृत्तीनंतर विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त होतं। विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे याच सभापती पदाचं कामकाज बघत होत्या। त्यामुळे आज या सभापतीच्या निवडी संदर्भातला राज्यपालांकडून आलेला जो एक संदेश आहे तो वाचून दाखवला जाईल। त्याच्यानंतर निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल आणि त्याच्यानंतर पुढचे जे दिवसभराचं कामकाज आहे ते चालेल। त्यात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव आहे, त्याच्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही सभागृहात आज राज्यातले जे रखडलेले प्रकल्प आहेत मग त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ब्रिजेसचे प्रकल्प असो, वेगवेगळ्या मेट्रोचे प्रकल्प असो किंवा कुठले महामार्गांचे प्रकल्प असो, रखडलेले प्रकल्प आहेत त्याच्याविषयीची चर्चा जी आहे ती होईल। पण विधान परिषदेतली सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल। सभापतींची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणं याची एक नियमावली असते राज्यपालांकडनं। याच्या निवडणूक जाहीर होण्याची एक संदेश येतो, सूचना येते, त्याच्यानंतर राज्यपालांकडनं झालेला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो आणि त्याच्यानंतर सभापतींची निवड होते। अर्थात सभापती कोण होणार याच्याविषयी उत्सुकता आहे। नीलम गोरे यांना सभापती पदी नेमणूक त्यांची निवड होण्याची शक्यता आहे, कारण नीलम गोरे यांनी गेले 2.5 वर्ष उपसभापती म्हणून सभागृहाचं संपूर्ण कामकाज सांभाळलेलं आहे। त्यामुळे सभापती पदावरती त्यांची निवड होऊ शकते। एकनाथ शिंदे यांची शिवसेना सभापतीपद मिळावं यासाठी इच्छुक आहे। नीलम गोरे यांना सभापती केल्याने सरकारचं या सगळ्या निवडणुकीतलं एक सिग्नेचर कॅम्पेन होतं की लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये सरकारनं लाडक्या बहिणीला म्हणजे एका महिलेला विधान परिषदेचं सभापतीपद दिलं। त्यामुळे एक वेगळा मेसेज येईल आणि नीलम गोरे जर का विधान परिषदेच्या सभापती झाल्या तर महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला सभापती विधान परिषदेच्या असतील।